आता एक मोठी बातमी समोर आहे। सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय देण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 4 महिन्यात घ्या असे आदेश आता सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आला। कोर्टामध्ये उपस्थित असलेल्या समीर भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आज अतिशय चांगला दिवस आहे। मी सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे आभार मानतो। त्यांनी सुद्धा आपल्या शासनातर्फे जे काउन्सिल होते, तुषार मेहता साहेब होते, धर्माधिकारी होते, यांना सुद्धा त्यांनी हेच सांगितलेलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये। भाटिया कमिशनच्या आधी जे काही इलेक्शन झालेले होते आणि त्या इलेक्शन मध्ये जे 27% जे आरक्षण जे आहे त्या पद्धतीने जे घेतलं गेलं होतं त्याच पद्धतीने आता सुद्धा जे आहे येणारे इलेक्शन जे आहे सर्व लोकल बॉडीच्या घेण्यात याव्यात असा जो आहे निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्या प्रित्यर्थ कोणाचे काय म्हणणं असेल काय असेल तर नंतर त्या संदर्भामध्ये वेगळी तारीख आणि नोटीस इश्यू केलेलं आहे। त्याच्यावर नंतर जे आहे निर्णय घेण्यात येतील। परंतु आता त्वरित जे आहे लवकरात लवकर इलेक्शन कमिशननी जे आहे इलेक्शन नोटिफाय कराव्या आणि इलेक्शन घेण्यात याव्या आणि त्या सुद्धा 27% धर्तीवर ज्या पद्धतीने या आधीच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच धर्तीवर ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून निवडणूक घेण्यास जे आहे सुप्रीम कोर्टाने सहमती दिली।